आणि आता लोकसभेचा आखाडा त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बूथवर काम करणाऱ्या या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ, रोहित पवारांकडून दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट। नाना गवळी असं कार्यकर्त्याचं नाव असून भरणेंनी धमकावल्याचा आरोप आहे। दत्ता भरणेंचा व्हिडिओ नंतरचं स्टेटमेंट पाहिलं, त्या व्यक्तीला दुसऱ्या लोकांनी मारहाण केली होती, किरकोळ वाद होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला। दत्ता भरणे तक्रार करणार नाहीत, वकिलामार्फत उत्तर देतील, अजित पवारांची माहिती। दत्ता भरणेंचं ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे किंवा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही। मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल। माझ्यासाठी सर्वात मोठी म्हणजे माझी आई, मेरे पास मेरी माँ है। मतदारानंतर आता अजित पवारांची ही प्रतिक्रिया। जिने मला जन्म दिला तिला मतदानाला घेऊन गेलो तर मिरच्या का झोमतात, अजित पवारांचा हल्लाबोल। कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील, समजलं। आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोमलं, माझी आईला मी मतदानाला घेऊन गेलो। तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो। माझी आई 86 वर्षांची, तिला राजकारणात ओढायला नको होतं। अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची अजित पवारांच्या मेरे पास माँ है या वक्तव्यावर प्रतिक्रिया। बीजेपीच्या बरोबर गेल्यापासून त्यांना डायलॉगबाजी करायला आवडायला लागले असं मला वाटतं, कारण ते दीवारचा डायलॉग त्यांना आठवला का काय माहीत नाही की मेरे पास माँ है करके। एक तर माझी आई 86 वर्षाची आहे आणि तिला ह्याच्यामध्ये नाही ओढायला पाहिजे। सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट काटेवाडीमधील अजित पवारांच्या घरी आशा काकींचे आशीर्वाद घेण्याकरता मी त्यांच्या घरी आले, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। नाही काकी आणि मीच, आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटले आणि निघाले। मी काकींनाच भेटायला आले। हे माझ्या काकींचं घर आहे, हे माझ्या काका काकींचं घर आहे। 1.5 महिन्यांपासून आशाताई बारामतीतच, तेव्हा एकदाही आशा काकींचे चरण स्पर्श करण्याची वेळ सुप्रिया सुळेंना मिळाली नाही का? मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच ही भेट आहे का? अमोल मिटकरींचा खोचक सवाल। ताईंना चांगल्या पद्धतीने माहित आहे, म्हणजे सुप्रियाताईंना, की ही भेट जर घेतली तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो। गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाही, हा सुद्धा बारामतीकरांना या निमित्तानं प्रश्न पडला असेल। सुळे आणि आशाताईंची भेट ही निवडणुकीमधील एक भावनिक स्ट्रॅटर्जी। फडणवीसांची सुप्रिया सुळे आणि आशाताईंच्या भेटीवर प्रतिक्रिया। माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। बारामतीत वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। भावनिक राजकारण करून रणनीती आखून सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या आहे हे पुन्हा एकदा त्यांनी आपल्या डावपेचातनं सिद्ध करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे।